टाईमवर शेड्यूल आहे, क्लासचा चालू घ्या, त्याचं कामकाज त्याचं फास्ट आहे. कामकाज आता पास करायला लागला तो, पहिला किती त्याचं नाव खराब होतं OLX वरती. ये तो ते मग तो बोला ना कि उसके कोविड आ गया था, तो वो को डिले हो गया. तर मी बोला ना कि OLX पे कितने लोग के गालियां दे रहे हो. अहो लोक बोलणारच ना, लोकांनी पैसा दिलेला आहे. एवढं लोक मेहनत करून पैसे कसे कसे जमा करून पोट पाणी मारून लोक वडापाव खाऊन लोक पैसे जमा करून त्यांना देतात. कोविड होता ना, कोविड होता त्यांना बहानाच भेटला. असं पण बिल्डर लोक काय खरे नसतात. 10 खोटं बोलतात ते लोक आणि त्याच्यामध्ये एक खरं असतं त्यांचं. आता आपल्याला आपण एवढे घरं चेंज केले, एवढा आपल्याला एक्सपिरियन्स आला, एवढा अनुभव आला. पहिला आपल्याला माहीत होतं का? नेरळमध्ये आपण राहिलो, विरारमध्ये राहिलो, कुठं कुठं आपण राहिलो. तर किती म्हणजे बिल्डर लोक एवढे खराब आहे. टायमावर तुम्ही रूम पहिले तुम्ही दाखवत नाही. पहिले तुम्ही भेटल्या तुम्ही दलाली घेता, दलाली मागता. माणूस कोणत्या सिच्युएशनमध्ये, कोणत्या कंडिशनमध्ये, एवढा पाऊस चालू आहे, राहायला आपल्याला घर नाही, त्यांनी घराचा बंदोबस्त बी नाही केला. त्यांनी पहिला बोलतोय दलाली द्या आणि वरून बोलतोय तुम्ही 2-3 दिवस हॉटेलमध्ये राहा, तोपर्यंत तुमच्या घराचा सेटअप सगळा करतो आणि मग तुम्ही या. असं कुठं असतंय का? हां, अरे पैसे कमवता तुम्ही, मेहनतीने पैसे कमवा ना. एखाद्याचा जीव जाळून तुम्ही पैसा कमवून तुम्हाला काय मतलब होणार आहे? अशा लोकांचं कधी चांगलं नाही होत, समजलं? बोलायचे असते तर त्यांचं काही खरं नाही. होतंय व्हायला एक वेळा चालू झालं ना, मग त्यांचे मग चालूच होतंय, मग कधी चांगलं नाही होत. आता हा पण फॉर्च्यूनवाला बोलतोय, गोड 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 बोलतोय, तर तो आपल्याला पोझिशन देऊपर्यंतच तो गोड गोड बोलणार आहे. ही बी गोष्ट लक्षात ठेवा. आणि एक वेळा आपण पोझिशन घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय प्रॉब्लेम झाला आणि आपण त्याला बोलायला गेले तर तो आपल्याला येड्यातच काढणार आहे. बघा तुम्ही, कारण त्या दिवशीच आपण त्या शैलेशच्या ऑफिसमध्ये गेलो तर त्या माणसाने तिथं पार्किंग खरेदी केली होती. तर त्या माणसाला ती पार्किंग नाही पाहिजे, तरी ते लोक ऐकत नव्हते. तरी ते लोक बोलले, हो अभी उसका कुछ हो ही नहीं सकता, अभी क्या करेंगे उसको. कोण बोललेलं पण त्याला ते पार्किंग घ्यायला मादर चोरला. अहो कोण बोललं नाही, पण त्याला असं वाटलं की माझी पर्सनल पार्किंग असली तर मी माझ्या गाड्या लावू शकतो, कोणाचं काय टेन्शन नाही. मुंबईमध्ये आहे बेटा, दमनमध्ये नाही आहे. मुंबईमध्ये. पण त्यांनी पैसा कशाला घ्यायचा? मग पैसा नाही घ्यायचा ना, फ्रीमध्ये पार्किंग द्यायची ना त्यांनी. तर फ्री पार्किंग बी आहेत तिकडे. कोणत्या बी कॉम्प्लेक्समध्ये फ्री पार्किंग बी असते आणि पेड बी असते, दोघंही असतात. हा का? तर मला तर पार्किंगचं हे माहीत पण नव्हतं की पैसे देऊन पण पार्किंग देतात लोक.